ज्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राज्यभर सुरू आहे, त्या या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आमच्या भगिनी आदितीताई तटकरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, मुंबईतील सहकारातील ज्येष्ठ नेते आमचे सहकारी नंदकुमार काटकर, सन्माननीय संचालक विठ्ठलराव भोसले, सन्माननीय नितीन बनकर, सन्माननीय विष्णू घुमरे, प्रकाश दरेकर, महिला संचालिका सन्माननीय कविताताई देशमुख, जयश्रीताई पांचाळ, आमचे एमडी सन्माननीय DS कदम, CGM संदीप सुर्वे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि मुंबईतील विविध महिला संस्थांचे प्रतिनिधी आणि ज्यांनी मुंबई जिल्हा बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट उघडलंय अशा सर्व माझ्या भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आई जगदंबा आपल्याला उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो आणि आपल्या आयुष्यात चांगली प्रगतीने वाटचाल हो अशी मनोकामना या रक्षाबंधनाच्या दिवसाच्या निमित्तानं करतो। आशिषजी, आजचा आमचा कार्यक्रम ऐतिहासिक आहे, कारण सरकारनं एक ऐतिहासिक घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलून गेलं। महाराष्ट्रामधल्या भगिनींना एक आधार या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला। त्याचा प्रतिसाद आदितीताई आपण स्वतः राज्यभर फिरताय, त्याची अनुभूती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। आज अशी ज्या कार्यक्रम इथे सुरू आहे, वरती गच्चीवरही अशाच प्रकारे महिलांची प्रचंड गर्दी आहे। स्क्रीनवरनं त्या ठिकाणी त्या कार्यक्रम बघतायत, ऐकतायत। आमच्या बोर्डरूम मध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे महिलांची त्या ठिकाणी गर्दी आहे। याचं कारण महिलांना या योजनेविषयी आपुलकी आहे, विश्वास तर आहेच, महिलांचा आत्मविश्वास तर वाढलेला आहे, परंतु त्यांना मुंबई बँकेकडून अपेक्षा आहे केवळ 1,500 रुपयावर आमचं समाधान होणार नाही, आमच्यासाठी गृहउद्योग करायला काहीतरी मुंबई बँकेनं करावं अशा प्रकारची भूमिका घेऊन अनेक महिला माझ्याकडे आलेल्या आहेत। आणि म्हणून आशिषजी, मी आपल्याशी बोललो, देवेंद्रजींशी या ठिकाणी काल बोललो की मुंबई जिल्हा बँक आज या ठिकाणी घोषित करते की जे झिरो बॅलन्स अकाउंट मुंबई जिल्हा बँकेत आहेत त्यांना 1 लाखाचं कर्ज त्या ठिकाणी कमी व्याजदरात, जर आदितीताईंनी सांगितलं तर 0% व्याजदरात सुद्धा विनातारण कर्ज देण्याची योजना या ठिकाणी आम्ही लवकरच आणणार आहोत। याच्यासाठी आदितीताई आपला आशीर्वाद सरकारचा अत्यंत आवश्यक आहे। मी देवेंद्रजींशी या विषयावर बोललेलो आहे। आशिषजी, आपण आमचे मुंबईचे नेते आहात, या ठिकाणी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे आणि 0% व्याजदरात या महिलांना आपण पैसे देऊ शकतो। कारण शासनाचं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, तुम्ही व्याजाचा परतावा करता, त्यामध्ये येणाऱ्या 15 ते 20 लाखापर्यंत, महात्मा फुले असेल, भटक्या विमुक्तांचं मंडळ असेल, त्या ठिकाणचं वेगवेगळ्या प्रकारची आदिवासी महामंडळ आहेत, त्यामध्ये आपण इंटरेस्टचा परतावा आणि अशा प्रकारच्या योजना आहेत। जर ताई आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललात आणि शासनानं या ठिकाणी जसा आमच्या सेल्फ डेव्हलपमेंटला राजाश्रय दिला, तर मुंबईमध्ये
आमच्याकडे अकाउंट उघडलेल्या सगळ्या महिलांना 1 लाखापर्यंत गृह उद्योग करण्यासाठी, स्वयंरोजगार करण्यासाठी या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले जातील, हा शब्द रक्षाबंधनाच्या निमित्तानं आमच्या बहिणींना या ठिकाणी देतो. कारण या भगिनी आमच्या नेहमी अशीची संपर्कातल्या आहेत. बऱ्याचशा महिला संस्था चालवतात, शालेय पोषण आहाराचं मुंबईत काम करतात, झोपडपट्टीमध्ये साफसफाई करण्याचं काम या महिला संस्था करतात, महिला मंडळ करतात. आणि आज त्याला जोड म्हणून आज 40,000 महिला आमच्याशी मुंबईत अशीच कनेक्ट झाले आजच्या तारखेला. आणि आमचं उद्दिष्ट येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये 1 लाख महिलांची झिरो बॅलन्स अकाउंट या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेत होतील. आणि केवळ तुमचे 1,500 त्यांना पोहोचवणारे पोस्टमन आम्ही नसणार आहेत. तर हे आमचा जो हा ग्राहक आहे, आमच्याकडे ज्यांनी विश्वासाने अकाउंट उघडले, त्यांच्या जीवनात, कुटुंबात आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांचा स्वयंरोजगार कसा होईल याची काळजी भाऊ म्हणून मी, आमचं संचालक मंडळ आणि मुंबई जिल्हा बँक घेईल हा विश्वास या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो. कारण ही मुंबई बँक तुमची आहे, सरकार तुमचं आहे. संवेदनशील अशा प्रकारचा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. धाडसानं त्या ठिकाणी नियोजन करणारे अजितदादा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला आकार देणं असेल, सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्या ठिकाणी ताकद आणि ऊर्जितावस्था देण्याचं काम कोणाचं असेल तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची संकल्पना आणि त्यांची या सर्व कामातली मेहनतली परिश्रम हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ही मंडळी आपल्या पाठीशी आहे, बँक आपल्या पाठीशी आहे. आणि त्या ठिकाणी सरकार आणि बँकेच्या माध्यमातून असे जे आपलंही आम्हाला सहकार्य लागेल, मुंबईमध्ये आर्थिक क्षेत्रात या महिला चमत्कार करून दाखवतील. स्वतःच्या पायावर 5-10 हजार महिला स्वतःचा उद्योग करून दाखवतील. या ईर्षेने आज माझ्या महिला भगिनींनी इथून गेलं पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. क्या अकाउंट में पैसा है कि नहीं पूछते है क्या? पैसा है ना अकाउंट में? आएगा, इधर देने वाली बैठी है अपनी दीदी. त्याच्यामुळे या महिलांसाठी अशी जी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि सरकार आमच्या पाठीशी सातत्यानं राहिलंय. ज्या वेळेला आमच्या महिला भगिनी दत्तक वस्तीचं साफसफाईचं काम करायचे, आमचे बेरोजगार सेवा संस्था ज्या तुमच्या नेतृत्वाखाली काम करतात, काटकर साहेब यांचं कॉन्ट्रॅक्ट काढून अशी जी एका कॉन्ट्रॅक्टरला 1200 की 1400 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. मी विधान परिषदेत प्रश्न काढला, देवेंद्रजींच्या कानावर घातलं की 75,000 महिला आणि बेरोजगार आज याच्यावर आपलं उदरनिर्वाह करतायत. तुम्ही एका माणसाला 1200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देणार आणि 75,000 महिला आणि ज्या ठिकाणचे आमचे बेरोजगार रस्त्यावर येणार असतील, चालणार नाही. विधिमंडळामध्ये आपण त्याला स्थगिती द्यायला लावली आणि आपल्या महिलांचं आणि आपल्या बेरोजगार सेवा संस्थांचं काम वाचवण्याचं आपण त्या ठिकाणी केलं. कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्या रोजगारासाठी आहोत, तुमच्या भविष्यासाठी आहोत. कुठल्या तरी एका माणसाचं भलं करण्यासाठी आम्ही नाही आहोत. आणि म्हणून या महिलांच्या साठी जे जे करायचं आहे आम्ही सातत्यानं कल्पकतेनं अशी जे काम करतोय. जिल्हा बँकेचा उपयोग केवळ एक आर्थिक संस्था उलाढाल करणारी, डिपॉझिट जमवणारी आणि कर्ज देणारी एवढ्यापुरती नाहीये. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सातत्यानं या ठिकाणी काम करतो. गिरणी कामगारांना अशी जी घरं दिली आदितीताई, तेव्हा सरकार होतं पृथ्वीराज बाबाचं, घरं तर दिली पण घरांना लागणारे 12 लाख रुपये कोण देणार? मुंबईत मोठमोठ्या बँका आहेत, ॲक्सिस बँक, ICICI बँक, नॅशनलाइज बँक,
एक माईचा पूत कुठली बँक 12 लाख माझ्या गिरणी कामगाराला द्यायला तयार नव्हती का? तर गिरणी कामगार आता 60 वर्षाच्या वर गेले होते. रिपेइंग कसं करणार? आम्ही धाडसी निर्णय घेतला. तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते. बोललो त्यांना फ्लॅट भाड्याने द्यायला परवानगी द्या, त्यांच्या नातेवाईकांना को बॉरोवर करा आणि त्या ठिकाणी कर्ज द्यायला परवानगी दिली. अशीची जवळपास 6 ते 7 हजार गिरणी कामगारांना आम्ही 150-200 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि 0% NPA, एकही कर्ज थकलं नाही. पोलिसांना पैसे दिले, शिक्षकांना पैसे दिले, माथाडी कामगारांना भूखंड दिला. त्यांच्याकडे कुठलं सॅलरी सर्टिफिकेट नाही, फक्त बॅच. इच्छा असेल तर मार्ग निघतो. आम्ही माथाडींच्या पतफेडीला अशीच 200 कोटी दिले आणि त्याने घरांसाठी पैसे दिले. आज माथाडींची घरं उभी राहिली. सेल्फ डेव्हलपमेंट सारखी आम्ही योजना आणले. बिल्डर शिवाय गृहनिर्माण संस्था उभ्या त्या ठिकाणी राहत आहेत आणि आज त्या ठिकाणी आपण सेल्फ डेव्हलपमेंट मधून इमारती उभ्या राहत आहेत. अशा अनेक योजना अशीच जी करतोय आणि त्याच्यामुळे या महिलांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही धोरण राबवणार आहोत. आदित्यताई, आपण पुढाकार घ्या. आपण त्या ठिकाणी सरकार म्हणून राजाश्रय द्या. पैसे तुमचे काही नको, एक तर तुम्ही गॅरंटी घ्या किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या, जसे बँकेला आमच्या नोडल एजन्सी केलंय सेल्फ डेव्हलपमेंटला, तशा अर्थानं आपण नोडल एजन्सी करा आणि शासन आणि मुंबई बँक असा संयुक्त एक प्रयोग 0% व्याजदरात स्वयंरोजगारासाठी मुंबईच्या महिलांसाठी आपण करूया. आणि जसा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीने आज विक्रम प्रस्थापित केलाय, उद्या या माझ्या बहिणी तुमच्या 1,500 मध्ये लखपती बहीण झाली पाहिजे. यासाठी पुढचे आपलं पाऊल असेल, पुढची आपली भूमिका असेल, त्या पद्धतीनं आपण काम करूया. जाता जाता माझी एवढी विनंती आहे, काही लोकांचे फॉर्म अपलोड झालेत, काही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत, काहींचे अपलोड व्हायचे बाकी आहेत. आदितीताई, काहींचे पैसे अजून आले नाहीत, परंतु टप्प्याटप्प्याने सगळ्यांचे पैसे येणार, सगळ्यांचा अपलोड होणार. आपल्या सगळ्या 50-55 ब्रांचेसना आपण स्वतंत्र यंत्रणा उभी केले. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे मार्गदर्शन लागेल ती सगळी मदत मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. मी जास्त वेळ घेत नाही, कारण आशिषजींचं आणि आदितीताईचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण शेवटी या योजना कार्यान्वित करत असताना मुंबईत माझ्या पाठीशी या ठिकाणी पक्ष ताकदीनं किंवा नेतृत्व जे ताकदीनं असतं ते आशिषजी असते. म्हणून मुंबईत या ठिकाणी या घोषणा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. आणि राज्य सरकार म्हणून आदरणीय देवेंद्रजींचा आशिषजी या बँकेला भरभरून आशीर्वाद आहे. जेव्हा जेव्हा संकट आली, जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, त्यावेळेला भावासारखे पाठीशी देवेंद्रजी आमच्या या बँकेच्या राहिलेत. आणि केवळ त्यांच्या आशीर्वादाने काटकर साहेब, आपल्याला काही सांगायला काय अडचण नाही. ही बँक जी प्रगती करते आणि जी ताकदवान झाले त्याच्यामध्ये सर्वाधिक श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांचे ऋण आम्हाला त्या ठिकाणी विसरता येणार नाहीत. खरं म्हणजे देवेंद्रजींना बोलवायचा कार्यक्रमाला आपली इच्छा होती, पण बोललो कालच मोठा कार्यक्रम झालाय, राखीव ठेवू. अजून आपण महिला संस्थांचा आणि बेरोजगारांचा एक मोठा कार्यक्रम आपल्याला काटकर साहेब घ्यायचा आहे, त्याला आम्ही देवेंद्रजींना बोलवणार आहोत. आणि तिथे मुंबईतल्या बेरोजगार तरुण आणि महिला यांचं एक मोठं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी त्यांच्यासमोर करत आपल्या अडचणी आपण मांडणार आहोत. परंतु देवेंद्रजींचा एवढा आपल्यावर आशीर्वाद आणि संवेदना आहेत की त्यांनी त्यांचं एक 4 मिनिटाचं भाषण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी दिलेलं आहे. ते आता भाषण आपण या ठिकाणी लावू आणि मग अरे एवढे काही आदितीताई आणि आशिषजींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल. आणि जाताना आशिषजी सगळ्या महिलांना हात पुढे करत जा. राख्या मिळाल्यात ना तुमच्याकडे, तर त्याच्या हातावर एका बाजूने तुम्ही एका बाजूने मी, अशा या रथाची मुंबईची चाकं, एक सहकार आणि एक आशिषजी, असे आपण ताकदीनं या महिला भगिनींच्या आशीर्वादावर पुढे नेऊया, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.